Welcome back in our YouTube channel Moral English Guru. In this video, we are going to learn brainstorming activity part 3rd or appreciation of the poem Have You Earned Your Tomorrow by Edgar Guest. And friends, if you are new here and haven't subscribed the channel yet, please subscribe the channel to get notifications of all upcoming videos. Syllabus of 12th English is completed up to 2.4 and syllabus of 10th English is completed up to 2.3 and all videos are available on this channel and link is also given in the description box. So let's begin brainstorming activity part 3rd or the appreciation of the poem Have You Earned Your Tomorrow by Edgar Guest. प्रश्न क्रमांक A5 मधलं पहिलं, राईट अँड ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम हॅव यू अर्न युअर टुमारो. या कवितेचं ॲप्रिशिएशन पाहताना आपण काही पॉईंटचा आधार घेत असतो. तर ते पॉईंट आहेत की या कवितेचं नाव काय, कवीचं नाव काय, कवितेची थीम काय आहे, यामध्ये कोणत्या पोएटिक स्टाईल वापरलेल्या आहेत, कवितेची लँग्वेज कशी आहेत, पोएटिक डिव्हाइसेस कोणते वापरलेले आहेत, या कवितेमध्ये असं काय विशेष असं फीचर आहे, या कवितेमधून कवीला कोणता मेसेज द्यायचा आहे, कोणते व्हॅल्यूज त्याला रुजवायचे आहे, काय मॉरल लेसन तो देणार आहे आणि शेवटी आपलं ओपिनियन. सर्वप्रथम पाहूया टायटल ऑर द नेम ऑफ द पोयम. द नेम ऑफ द पोयम इज हॅव यू अर्न युअर टुमारो. सेकंड पॉईंट आहे नेम ऑफ द पोएट. द नेम ऑफ द पोएट इज एडगर गेस्ट. आणि आपण या पोएटबद्दल पण एखादी लाईन लिहू शकतो. ही इज नोन ॲज पीपल्स पोएट फॉर हिज सिम्पल स्टाईल अँड ऑप्टिमिस्टिक टोन ऑफ रायटिंग. हा जो पोएट आहे तो लोकांचा कवी म्हणून प्रसिद्ध आहे आणि त्याची टोन जी आहे लिहिण्याची पद्धत ही सिम्पल आहे आणि ऑप्टिमिस्टिक आहे, आशावादी. आता पाहूया थीम ऑफ द पोयम. या कवितेचा जो आशय आहे, या कवितेमधून कवीला काय सांगायचं आहे ती असते थीम. The theme of the poem is good deeds that we do today definitely earn us our tomorrow. तर या कवितेची थीम आहे जे काही आपण सत्कृत्य आज करू तर त्यामुळे काय होईल तर आपला उद्याचा दिवस हा कमावला जाईल. म्हणजे उद्याची चांगली पोझिशन, उद्यासाठी ब्राईट फ्युचर निर्माण करण्यासाठी आपण आजच काहीतरी केलं पाहिजे आणि ते काय केलं पाहिजे तर सत्कृत्य. तर ही आहे थीम. द पोएट अर्जेस अस टू कॅरी आउट गुड डीड्स फॉर अदर्स. या कवितेमध्ये कवी आपल्याला सांगतो की आपण लोकांसाठी काहीतरी चांगलं काम करा. पोएट आस्क अस टू ब्रूड ओवर द डे वी पास टुडे. आणि कवी आपल्याला हे पण सांगतो की आजचा दिवस जो आपण घालवला त्यावर आपण ब्रूड करा, चिंतन करा की आपण तो कशा प्रकारे घालवला. ही अर्जेस रीडर्स टू बी हंबल अँड हेल्पिंग टू अवर फेलो ह्युमन बिईंग. कवी आपल्याला विनंती करतो की आपण हेल्पिंग असलं पाहिजे आपल्या ह्युमन बिईंगच्या संदर्भात किंवा आपण त्यांना मदत केली पाहिजे, आपण नम्र असलं पाहिजे, हंबल असलं पाहिजे. If we help people, if we can make others laugh or happy, God allows us to earn tomorrow for us. आणि जर आपण आपल्या लोकांना मदत करत असू किंवा त्यांना आपण हसवण्याचा प्रयत्न करू, त्यांना आपण हॅप्पी ठेवण्याचा प्रयत्न करू, तर असं जर आपण करत असू तर गॉड आपल्यासाठी नक्कीच उद्याचा दिवस देईल. गॉड आपल्याला अलाव करेल की तू उद्याचा दिवस कमवू शकला. कशामुळे तर तुझ्या आजच्या दिवसाच्या सत्कृत्यामुळे. तर धिस इज द थीम ऑफ द पोयम. तर ही आहे या कवितेची थीम. म्हणजे आज सत्कृत्य करा म्हणजे तुमचा उद्याचा दिवस हा चांगला जाईल. किंवा तुम्हाला तुमचं ब्राईट फ्युचर निर्माण करायचं असेल तर तुम्हाला आजच चांगले कामं करावे लागतील. तर ते चांगले कामं म्हणजे काय तर तुमच्या लोकांची सेवा, मित्रांची सेवा. तुम्ही लोकांना काहीतरी चांगलं देऊ शकता, हसवू शकता. तुम्ही त्यांच्या मार्गामधले जे काटे आहेत ते बाजूला सारू शकतात. त्यांचं जे दुःख आहे ते थोडं तुम्ही कमी करण्याचा प्रयत्न करू शकता. तर अशी कुठलीही ॲक्टिव्हिटी जर तुम्ही आज करत असाल तर तुम्ही उद्याचा दिवस हा नक्कीच कमावू शकता. तर ही आहे या कवितेची थीम. पुढचा पॉईंट आहे पोएटिक स्टाईल. देर आर स्टांजाज ऑफ 4 लाईन्स कॉल्ड क्वाट्रेन्स. आपण ज्या काही कविता बघितल्या किंवा या अगोदरही ज्या काही कविता बघितल्या तर त्याही कवितेमध्ये जे काही स्टांजाज आलेले आहेत ते 4 लाईन्समध्ये आहेत. आणि जे कविता किंवा ज्या स्टांजामध्ये 4 लाईन्स असतात तर त्या स्टांजाला म्हटलेलं असतं क्वाट्रेन्स. तर ही कवितासुद्धा क्वाट्रेन्सच्या स्वरूपात लिहिलेली आहे. म्हणजे प्रत्येक स्टांजा हा 4 लाईनचा आहे. रायमिंग स्कीम ऑफ द पोएम इज AABB CCAA DDEE FFAA. तर या प्रकारची रायमिंग स्कीम आपण या कवितेमध्ये बघितली आहे. पोएटिक स्टाईलचा जर विचार केला तर ही पोएटिक स्टाईल ही सिम्पल आहे आणि ऑप्टिमिस्टिक टोन आपल्याला या कवितेमध्ये दिसून येतो. कारण कवीला लोकांमध्ये आशावाद निर्माण करण्याचा प्रयत्न कवी करत आहे, त्याला तसा प्रयत्न करायचा आहे. म्हणून या कवितेची स्टाईल ही सिम्पल आणि ऑप्टिमिस्टिक आहे. आणि त्यासोबतच ॲन इंट्रॉगेशन हेल्प्स रिडर टू अंडरस्टँड द मोटिव्ह ऑफ द स्पीकर. आणि स्पीकरचा जो काही उद्देश आहे तो समजण्यासाठी कवीने इंट्रॉगेशन या टेक्निकचा वापर केलेला आहे. तो सतत प्रश्न विचारत आहे आणि प्रश्नाच्या माध्यमातून त्याला जे काही सांगायचं आहे तो सांगण्याचा प्रयत्न करत आहे.
पुढचा पॉईंट आहे द लँग्वेज पोएटिक डिव्हायसेस यूज्ड इन द पोयम. तर या कवितेची जी लँग्वेज आहे, लँग्वेज यूज्ड इन द पोयम इज व्हेरी सिम्पल. खूप सोपी अशी भाषा या कवितेच्या माध्यमातून या कवितेमध्ये कवीने वापरलेली आहे. व्हेरी इझी टू अंडरस्टँड, आणि हे आपण प्रत्येक कवितेमध्ये असं लिहूही शकतो. त्यासोबतच अलिट्रेशन अँड इंट्रोगेशन आर द फिगर ऑफ स्पीच यूज्ड मेनली इन द पोयम. आणि या कवितेमध्ये प्रामुख्याने यूज केलेले जे फिगर ऑफ स्पीच आहे ते आहे अलिट्रेशन, आणि त्याहीपेक्षा जास्त यूज केलेला फिगर ऑफ स्पीच आहे इंट्रोगेशन. पुढचा पॉईंट आहे स्पेशल फीचर्स. या कवितेचं असं वैशिष्ट्य काय? यू कॅन अर्न युअर टुमारो बाय युअर गुड डीड्स ऑफ टुडे इज द थीम ऑर सेंट्रल आयडिया ऑफ द पोयम. तर या कवितेची सेंट्रल आयडिया किंवा थीम आपण बघितली की तुमचा उद्याचा दिवस किंवा उद्याचा दिवस जर तुम्हाला कमवायचा असेल तर तुम्हाला आजच काहीतरी सत्कृत्य केलं पाहिजे. तर ही या कवितेची थीम आहे. आणि टू गिव्ह थ्रस्ट ऑन धिस थीम ऑर आयडिया पोएट हॅज यूज्ड स्टाईल ऑफ इंट्रोगेशन. आणि ही जी थीम आहे ती स्पष्ट करण्यासाठी किंवा आपला जो मुद्दा आहे तो रेटण्यासाठी, त्यावर भर देण्यासाठी कवी एक स्टाईलचा यूज करतो, ती आहे इंट्रोगेशन, म्हणजे तो प्रश्न विचारतो. ही आस्क रीडर क्वेश्चन्स वेदर रीडर्स डीड गुड डीड्स टुडे ऑर नॉट. आणि तो प्रश्न विचारतो की रीडर्सने आज काही चांगली कृत्य केलेले आहेत की नाही. पोएट टेल्स देम इफ दे हॅव डन सो दे आर एलिजिबल टू अर्न अ टुमारो फॉर देमसेल्फ. आणि कवी म्हणतो की जर तुम्ही चांगले कृत्य आज केलेले असतील तर तुम्ही नक्कीच उद्याचा दिवस कमावलेला आहे, आणि जर तुम्ही केले नसतील तर तुम्ही करा. इन दिस पोयम वी सी दॅट पोएट डज नॉट ऑर्डर ऑर कंपेल. या कवितेमधलं एक फीचर आहे की कवी त्याला जे काही सांगायचं आहे तर तो कंपेल करत नाही, दुसऱ्यांवर ती गोष्ट थोपवत नाही किंवा लोकांना तो ऑर्डर देत नाही, आज्ञा देत नाही. तर तो काय करतो? टू कॅरी आउट गुड ॲक्टिव्हिटीज इन फेवर ऑफ ह्युमन बीइंग्स बट ही आस्क देम विथ काइंड रिक्वेस्ट टू हेल्प ह्युमॅनिटी टू अर्न सॅटिस्फॅक्शन फॉर टुमारो. पण तो लोकांना ती गोष्ट करण्यासाठी बाध्य तर करतोच, परंतु त्याचे मार्ग कसे आहे? तो त्यांना रिक्वेस्ट करतो, काइंड रिक्वेस्ट करतो की तुम्ही उद्याचं समाधान हे आजच्या कृत्यांमधून कमवू शकता. तर हे सांगण्याची त्याची स्टाईल किंवा एकंदरच तो त्याने केलेला प्रयत्न हा खरंच एक खूप चांगला आहे, आणि त्याची जी स्टाईल आहे ती चांगली आहे, आणि कदाचित हे या कवितेचं स्पेशल फीचर्स राहू शकतं. आता पाहूया मेसेज, व्हॅल्यूज किंवा मोरल्स इन द पोयम. या कवितेच्या माध्यमातून कवीला कोणता मेसेज द्यायचा आहे किंवा कोणते व्हॅल्यूज, कोणती मूल्य त्याला रुजवायची आहे किंवा कोणता नैतिक लेसन त्याला या कवितेच्या माध्यमातून द्यायचं आहे. इफ यू वॉन्ट टू प्लॅन युअर बेटर फ्युचर फॉर टुमारो यू नीड टू प्लॅन युअर ॲक्शन्स ऑफ टुडे केअरफुली. तर हा आहे या कवितेमधला एक मेसेज की जर तुम्हाला तुमचं फ्युचर बेटर करायचं आहे, तुमचा उद्याचा दिवस बेटर करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या आजच्या ॲक्शन ह्या केअरफुली प्लॅन कराव्या लागतील. म्हणजे तुम्हाला आज अतिशय केअरफुली काहीतरी चांगली कामं करावे लागतील, तरच तुमचा उद्याचा दिवस हा बेटर राहू शकतो, तुमचा टुमारो बेटर राहू शकतो किंवा तुमचं फ्युचर बेटर राहू शकते. तर असा हा मेसेज या कवितेच्या माध्यमातून कवीने दिलेला आहे. ॲज यू सो द सीड्स ऑफ ह्युमॅनिटी टुडे डेफिनेटली युअर टुमारो इज ब्राईट अँड यू विल गेट स्वीट फ्रूट्स ऑफ द गुड डीड्स यू डिड टुडे. म्हणजे जर तुम्ही आजच मानवतेची रोपण करत आहात, म्हणजे मानवतेला जर तुम्ही आज पेरत आहात, चांगल्या गोष्टीची पेरणी तुम्ही जर आज करत आहात, तर डेफिनेटली तुमचा टुमारो हा ब्राईट आहे, आणि तुम्हाला आजच्या कृत्याचे, म्हणजे आज जे काही तुम्ही चांगलं काम करत आहात त्याचे तुम्हाला चांगली फळं उद्या नक्कीच मिळतील. ते चांगली फळं तुमच्या चांगल्या कृत्यांची असतील. तर हाही एक मेसेज कवी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहे, आणि त्यासोबतच तो आणखीही काही गोष्टी सांगतो. हेल्पिंग अवर फेलोज शुड बी अवर प्रायोरिटी. कवी म्हणतो की आपल्या फेलोजला, आपल्या मित्रमंडळींना किंवा मानवांना हेल्पिंग करणे, मदत करणे, त्यांना खुश ठेवणे, त्यांना सहकार्य करणे ही आपली प्रायोरिटी असली पाहिजे, प्राथमिकता असली पाहिजे. म्हणजे इतर गोष्टींच्या मागे न लागता सर्वप्रथम आपण जे काम केलं पाहिजे ते म्हणजे हेल्पिंग अवर फेलो ह्युमन बीइंग्स. आणि हा सुद्धा एक मोरल लेसन या कवितेच्या माध्यमातून कवीला या ठिकाणी त्यांच्या वाचकांना द्यायचा आहे. तर अशा प्रकारचे आहे मेसेजेस किंवा व्हॅल्यूज किंवा मॉरल्स इन दिस पोयम. पोएटिक ॲप्रिशिएशनमधला शेवटचा पॉईंट असतो युअर ओपिनियन अबाउट द पोयम. तुमचं या कवितेबद्दल काय मत आहे? तर आता आपण वेगवेगळ्या प्रकारचं मत व्यक्त करू शकतो. दिस पोयम इज व्हेरी सिम्पल हॅविंग ऑप्टिमिस्टिक टोन ऑफ रायटिंग. तर ही कविता ही ऑप्टिमिस्टिक टोनने भरलेली आहे, यामध्ये सिम्पल रायटिंग केलेली आहे. दिस पोयम रिवाइव्स द होप्स ऑफ टुमारो फॉर दोज हू हॅव बीन फेडिंग देअर होप्स फॉर टुमारो. तर ही कविता त्या लोकांसाठी फार चांगली आहे, त्यांच्या आशा ह्या पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न या कवितेच्या माध्यमातून होतो.
असे लोक की ते आपल्या आशा त्यांच्या आशा मावळल्या जात आहे, म्हणजे फेडिंग होत आहे, म्हणजे जगण्याची जी उमेद आहे ज्या लोकांची कमी कमी होत आहे, अशा लोकांसाठी ही कविता फार चांगली आहे. This poem makes readers feel the sense of humanity and also teaches us how we human being should react with our fellows. आणि ही कविता आपण मानवांना एकमेकांप्रती कसं वागलं पाहिजे याची पण शिकवण देण्याचा प्रयत्न करते. द स्पीकर हॅज गिवन इम्पॉर्टन्स टू गुड डीड्स दॅट वी डू डेली इन अवर लाईफ. आणि कवी या कवितेमध्ये आपण ज्या काही गोष्टी डेली करत असतो, ज्या चांगल्या गोष्टी आपण करायला पाहिजे, तर त्या चांगल्या गोष्टीला इम्पॉर्टन्स देऊन कवी या कवितेमध्ये आपल्याला त्या गोष्टी करण्यासाठी प्रवृत्त करतो, करण्यासाठी तो आपल्याला विनंती करतो, आपल्याला बाध्य करतो. द रिॲलिटी ऑफ लाईफ इज रिव्हील्ड दॅट धिस वर्ल्ड रन्स नॉट ऑन द लेग्स, नॉट विथ द मनी, बट विथ द लव, कम्पॅशन अँड द हेल्पिंग नेचर ऑफ ऑल ऑफ अस फॉर इच अदर. आणि या कवितेच्या माध्यमातून एक आपल्याला शिकायला मिळतं की हे जग हे कोण्या पायांवर चालत नाही किंवा पैशांवर चालत नाही, तर हे जग चालते प्रेमावर, कंपॅशन, दया आणि हेल्पिंग नेचर ऑफ आपल्या सर्वांचं जे हेल्पिंग नेचर आहे त्याच्यावर. म्हणजे आपण एका गाण्यामध्ये सुद्धा कुठेतरी ऐकलेलं आहे की दौलत से नहीं, शौहरत से नहीं, मोहब्बत से चलती है दुनिया. तर त्या प्रकारचा मेसेज या कवितेच्या माध्यमातून कवी या ठिकाणी देतो की केवळ पैशामुळे सर्व गोष्टी होणार नाही, तर आपल्याला एकमेकांप्रती चांगली वागणूक द्यावी लागेल, तर हे जग चालेल. आणि म्हणून आय लाईक धिस पोयम व्हेरी मच, आणि म्हणूनच मला ही कविता फार आवडते. तर हा जो शेवटचा पॉईंट असतो, युअर ओपिनियन अबाउट द पोयम, आपण वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा लिहू शकता. फक्त लिहिताना आपला जो टोन आहे तो पॉझिटिव्ह असला पाहिजे. कवीला काहीतरी सांगायचं आहे, कवीला त्याच्या कवितेच्या माध्यमातून एक चांगला मेसेज द्यायचा आहे, ते आपण या ओपिनियनमध्ये लिहिलं पाहिजे. आणि या कवितेच्या माध्यमातून जे काही तुम्हाला चांगलं वाटेल की नाही, या कवितेच्या माध्यमातून मला हे चांगलं वाटलं, तर तशी एखादी गोष्ट तुम्ही पण टाकू शकता. फक्त टाकताना कविता चांगली आहे, पॉझिटिव्ह आहे, ऑप्टिमिस्टिक आहे, अशा प्रकारच्या गोष्टी आपण लिहिल्या पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी पार्ट 3 किंवा ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम हॅव यू अर्न युअर टुमारो बाय एडगर गेस्ट. आणि मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. वर्ग 12वीचा सिलेबस हा 2.4 पर्यंत कंप्लीट झालेला आहे आणि वर्ग 10वीचा सिलेबस हा 2.3 पर्यंत कंप्लीट झालेला आहे. आणि या सर्व व्हिडिओच्या लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. आणि सर्व व्हिडिओज मॉरल इंग्लिश गुरु या चॅनलवर अपलोडसुद्धा करण्यात आलेले आहे. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग मॉरल इंग्लिश गुरु. थँक्यू.